मित्रांनो, तुम्ही कधी उडणारं कासव पाहिलंय? ज्याला विमान नाही, हेलिकॉप्टर नाही, पण तरीही ते ढगांच्या वरून सहलीला निघाले. पण हे कासव उडताना अचानक खाली का पडलं असेल? चला, आज पाहूया आपल्या लाडक्या बडबड्या गोलूची ही मजेशीर गोष्ट. एका निळाशार तलावात गोलू नावाचं एक खूप गोड कासव राहायचं. गोलूला फिरायला आणि गप्पा मारायला खूप आवडायचं. तलावावर येणाऱ्या प्रत्येक बेडकाला, माशाला आणि फुलपाखराला तो विचारायचा, "कसे आहात? आज काय जेवलात? आज तुम्ही किती लांब उडलात?" बिचारा गोलू इतका बोलायचा की कधी कधी त्याचे मित्र कंटाळून पळून जायचे. गोलूचे सर्वात चांगले मित्र होते सोनू आणि मोनू नावाचे दोन पांढरे शुभ्र हंस. ते तिघेही रोज एकत्र खेळायचे. एकदा काय झालं, खूप दिवस पाऊसच पडला नाही. तलावातलं पाणी कमी कमी होऊ लागलं. सोनू आणि मोनू म्हणाले, "गोलू मित्रा, आम्हाला दुसऱ्या मोठ्या तलावावर जावं लागेल, नाहीतर आम्ही तहानेनं व्याकुळ होऊ." गोलू उदास झाला. त्याचे डोळे भरून आले. "मला तुमच्यासोबत यायचंय, पण मला तर उडता येत नाही." सोनू आणि मोनू यांनी एक जबरदस्त आयडिया काढली. त्यांनी एक लाकडाची काठी आणली. ते म्हणाले, "बघ गोलू, आम्ही या काठीची 2 टोकं चोचीनं पकडू. तू मधोमध काठीला तुझ्या तोंडानं घट्ट पकडायचं. मग आपण तिघं मिळून उडू. पण एक अट आहे, तू अजिबात बोलायचं नाही. जर तू बोलण्यासाठी तोंड उघडलंस तर तू धपकन खाली पडशील." गोलू उत्साहात म्हणाला, "झालं समजा, मी माझं तोंड झिप लॉक करून ठेवेन." हंसांनी झेप घेतली आणि गोलू सुद्धा हवेत तरंगू लागला. "वाव, किती मज्जा येतेय!" गोलूला मनातल्या मनात खूप ओरडायचं होतं. खाली पाहिलं तर हिरवीगार शेतं आणि छोटी छोटी घरं खेळण्यासारखी दिसत होती. उडता उडता ते एका छोट्या गावावरून जाऊ लागले. खालच्या मुलांनी वर पाहिलं आणि ते आनंदाने उड्या मारू लागले. "अरे बघा बघा, उडणारं कासव! किती भारी दिसतंय ना?" मुलांचं कौतुक ऐकून गोलू फुगून गेला. त्याला वाटलं, मी किती प्रसिद्ध झालोय. मला या मुलांना थँक्यू तरी म्हणायला हवं. तो हौसांचं सांगणं विसरला आणि थँक्यू म्हणण्यासाठी त्याने जसं तोंड उघडलं, गोलू ओरडला, "थँक!" गोलूच्या तोंडातली काठी निसटली. तो गरगर फिरत थेट खाली आला. सुदैवानं तो एका मऊ गवताच्या ढिगाऱ्यावर पडला, म्हणून त्याला जास्त लागलं नाही. पण आपली सहल मध्येच थांबल्यामुळे तो खूप रडला. सोनू आणि मोनू सुद्धा खाली उतरले आणि त्याला म्हणाले, "गोलू मित्रा, आम्ही तुला सांगितलं होतं ना, फक्त थोडा वेळ शांत राहा." गोलूने आपले कान पकडले आणि ठरवलं की यापुढे जिथे गरज नाही तिथे तो अजिबात बडबड करणार नाही. तर मित्रांनो, कधी कधी शांत राहण्यातच खरं शहाणपण असतं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला गोलू, सोनू आणि मोनूची ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका.